नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की अपीयरसाठी लिंक उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वेबसाईटवरती, राईट। इथं वेबसाईटवरती गेल्यावरती आपल्याला ही लिंक दिसते, कदाचित तुम्ही पाहू शकता, आणि MSc पुणे, आणि तिथे गेल्यावरती बघा इथं राईट साईडला असं दाखवलेलं आहे की रेड ह्याच्यामध्ये की तुम्ही या लिंकवरती जाऊन क्लिक करायचं आहे। प्रथमतः मित्रांनो, इथे सुद्धा प्रॉब्लेम फेस करावा लागला होता। त्याच्यामध्ये असं होतं की जो हा नंबर आहे तो टेट रोल नंबर, त्याच्यामध्ये अंकी असताना ते फक्त थोडं घेत नव्हतं ते व्यवस्थित, परंतु आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आता म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपण फॉलोअप घेतलाच होता। आता काय प्रॉब्लेम येतोय बघा आता मित्रांनो, डीएड, बीएड, रिझल्ट डेट आणि हे तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहे। पण हे लक्षात घ्या, परीक्षा परिषदेचा 2 मेचा GR तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर तो एकदा पाहून घ्या। त्याचबरोबर MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं तुम्ही 3 मेचं प्रसिद्धी निवेदन पाहिलं आहे का? तो नसेल तर पाहून घ्या। हा निकाल अपलोड कोणी करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे? जरी ही लिंक आता उपलब्ध झाली असली, परीक्षा परिषदेची या संदर्भात आपण संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो निकाल अपलोड करायचा होता तो फक्त 1 महिन्यामध्ये करायचा आहे। म्हणजे 1 महिन्यामध्ये, परीक्षा झाल्यानंतर महिना पूर्ण होण्याच्या अगोदर करायचा होता। पण काही उमेदवारांच्या परीक्षा अगदी टेट जेव्हा झाली नव्हती, संभाजीनगर मला असं वाटतं कोल्हापूर त्याच्यामध्ये आहे, त्यांची परीक्षा झाली नव्हती तेव्हा सुद्धा त्यांचे काहींचे निकाल लागले होते आणि त्यासाठी तो अपीयरचा मोठा लढा आपण उभारलेला होता आणि काहींचे नव्हते। परंतु आता काय झाले की काहींचे उमेदवारांचे निकाल लागून 2 महिने झालेले आहेत। परंतु याच संदर्भात परीक्षा परिषदेची जेव्हा संवाद साधलेला आहे मित्रांनो, हे तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवा। जे उमेदवार याच्यामध्ये आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की 1 महिन्यापूर्वी जर निकाल लागला असेल आणि तुम्ही जर आता अपलोड करत असाल तर मात्र तुम्ही या प्रोसेसमधून बाद होणार आहात। त्याच धाग्याला पुढे येऊन मी तुम्हाला सांगेल की मित्रांनो, सध्या यांनी काही सांगतात, जर ही लिंकच जर आता उपलब्ध झालेली असेल आणि असं सांगत असतील की पहिला निकाल असेल तर तुम्ही बाद होणार आहात, सो दिस इज नॉट गुड ॲट ऑल। सो डेफिनेटली वी विल फाईट फॉर इट। आणि ज्यांनी परीक्षा दिलेली आहे अपीयर म्हणून, त्यांना संधी मिळायला हवी की नुसता मग हा पैशाचाच बाजार होता की फक्त पैसे, फॉर्म भरा, पैसे द्या आणि हे सगळं म्हणजे न बोललेलं बरं, हे सर्वांनाच माहिती आहे। मग याच्यामध्ये काय सर मित्रांनो, आता पाहूयात की सध्या याच्यावरती काय रिप्लाय देतात आहे। बरं, एवढं असताना सुद्धा आपण पाहतोय आता बघा, डीएड, DEID आणि बीएड, म्हणजे अर्थात डीएड, ते आता नवीन डीएडला तो नाव प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर MPED, MAD हे नाही आहेत का? मग त्यांनी कुठं रिझल्ट अपलोड करायचा? याच्यामध्ये जर तो ऑप्शनच दिलेला नाहीये, मग त्यांनी कुठं करायचा? बरं, अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकदा जर तुम्ही अपलोड केला तर पुन्हा तुम्हाला अपलोड करता येत नाही। दे विल डेफिनेटली टेल यू की नेम इज ऑलरेडी एक्झिस्ट, त्यामुळे मग ते पण करता येत नाही। बरं, असेही उमेदवार आहेत ज्यांचे आत्ताशी ऑनलाईन निकाल लागलेले आहेत आणि जी प्रिंट आहे ती अजून येणं बाकी आहे, म्हणजे हार्ड कॉपी अजून त्यांच्याकडे येणं बाकी आहे। मग त्यांनी काय करायचं? त्यांनी इथं काय अपलोड करायचं? तर मला असं वाटतं मित्रांनो, त्यांनी सध्या तरी जे आहे ना, चूज फाईलमध्ये इथं जे आहे तिथं तुम्ही जे ऑनलाईनचा जो रिझल्ट आहे ना, त्याची तुमची जी डेट असेल ना, ते तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढा आणि ते अपडेट करा आणि रिझल्ट ज्या दिवशी डिक्लेअर झालेला आहे तुमचा त्या दिवशी तर करा। बरं, अजून काय? अजून अपीयरचे काहींचे निकालही लागले नाही आहेत, नुसत्या परीक्षा झालेल्या आहे, त्यांचं काय मित्रांनो? त्यांचा निकाल असा यथावकाश लागणार आहे, कारण जसा निकाल लागणार आहे तसं तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे आणि अपलोड केल्यानंतरच तुमचं ते जे स्कोअर कार्ड आहे त्याच्यावरती प्रसिद्धीपत्रक सुद्धा आपण पाहिलेलं आहे, ते स्कोअर कार्ड आहे ते अवेलेबल होणार आहे। फक्त जे आता जायचं काय आहे की ज्यांचा निकाल 1 महिन्यापूर्वी लागला आणि ते आत्ता अपलोड करतात आहे, त्यांनी करायचं काय? हा एक मोठा प्रश्न आहे। बरं, त्यांना ते असं डायरेक्ट लिहिलेलं आहे की 1 महिना कालावधीतच करायचं आहे, उत्तीर्ण झाल्याचे 1 महिना कालावधीतच। बरं, ज्यांचे ऑलरेडी उत्तीर्ण होऊन बरेच दिवस झाले बट परीक्षा परिषदेने सांगितलं नव्हतं की कुठं अपलोड करायचे, मग असे उमेदवार याच्यातून बाद करणार का? ऑलरेडी त्यांनी सांगितलं की आम्ही यांना बादच करणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, याच्या संदर्भात आपण फॉलोअप घेऊया। तुमचा जर याच्या संदर्भात प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, कारण हे चुकीचं आहे। जर लिंकच जर तुम्ही जवळपास आत्ता अवेलेबल करून देत आहात 16 तारखेला, 16 जुलैला हे परिपत्रक आलेलं आहे आणि काहींचे निकाल तर अगदी मे मध्ये लागलेले आहेत।
मग त्यानंतर कसा 1 महिना पकडायचा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर सध्या मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही इथं अपलोड नाही केलं ना तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. सो तुमची जरी अगोदर 2 महिने अगोदर जरी निकाल लागलेला असेल ना तरी प्रथमतः अपलोड करा. ज्यांचा आत्ताशी ऑनलाईन निकाल लागलेला आहे, हार्ड कॉपी बाकी आहे, त्यांनी सुद्धा स्क्रीनशॉट करून अपलोड करा. कारण हा टॅब बंद होईल आणि टॅब बंद झाल्यावरती मग नंतर तुम्हाला एंटरटेन करणारं कोणी नसेल. सो इट्स सेफ ऑप्शन की जरी असेल काही तुमचा निकाल कधीचाही असेल तर इथं अपलोड करा. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी एम.एड अपियर लिहिलेलं आहे त्यांनी सुद्धा इथं बी.एड असेल त्यांच्यासाठी आपण ते लिहिण्यासाठी फॉलोअप घेतच आहे, परंतु कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, झाल्यावरती होईल. तोपर्यंत तुम्ही हे टाकून द्या, तुमचं रिझल्ट वगैरे टाकून म्हणजे अटॅच करा असं मला सांगायचं आहे. सो पाहूयात, किंवा ईमेलद्वारे, पोस्टद्वारे, किंवा तुम्ही हस्तस्फोटसुद्धा किंवा या लिंकद्वारे करायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक उलफोल असा आहे की यांनी काय सांगितलं की आता जरी याचा जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही बात कशी करणार, तर त्यांनी सांगितलं की या लिंकद्वारे जर तुम्ही आता जरी करत असला तर याच्या अगोदर सुद्धा ईमेलद्वारे, पोस्टद्वारे तुम्ही पाठवू शकला असता. कारण आम्ही क्लिअरली मेन्शन केलेलं आहे 2 मेच्या GR मध्ये, 3 मेच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये की जर अगोदर केलं तर यांना काहीच उपयोग नसणार आहे. तर मित्रांनो आता मग मला सांगा, म्हणजे हे उमेदवार सर्व बाद होणार का आणि यांना वाली कोण? आणि बरं हे एवढे नाहीत की ते लढू शकतात. सो मित्रांनो याचाच अर्थ असा आहे की काहीही करून उमेदवार कसे कमी होतील हाच घाट सरकारचा आहे. पाहूयात, याच्यावरती अपडेट येतील ते तुम्हाला कळवतच राहू आणि निकालाबद्दल सुद्धा अपडेट कळवतच राहू. परंतु सध्या अपियरना संधी देण्यासाठी किंवा त्यांचा जो लढा आहे तो खूप मोठा आहे, संघर्ष मोठा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे प्रश्न थोडेसे जरी वेगळे असतील तरी सुद्धा आता परीक्षा दिली, त्यांनी सुद्धा पैसे दिलेले आहेत. सो आपल्यातलाच एक भाग म्हणून, आपल्यातलाच एक भावी शिक्षक म्हणून आता त्यांना स्वीकारून पुढे जाणं गरजेचं आहे. उद्या एखादा ग्रॅज्युएशन झालेला मुलगा जेव्हा MPSC UPSC करून जेव्हा कलेक्टर होतो आणि तिथे जे पहिल्या वर्षानुवर्ष काम करत असणार ते जर म्हटले की नवीन आलाय तू आज कलेक्टर झाला, असं कसं? तर असं नाही मित्रांनो, गुणवत्तेला पर्याय नाहीये. शिक्षक भरतीमध्ये हा नियम जरी नवीन असला तरी तुम्हाला स्वीकारण्याशिवाय आता ऑप्शन नाहीये. सो पाहूयात, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. परंतु जरी निकाल 1 महिन्याच्या अगोदर लागला असेल तर त्यांचं काय, त्यांना पास करायला हवं, हा एक आपला एक स्टँड आहे. त्याचबरोबर M.Edचा ऑप्शन इथं देण्यात यावा, हा एक महत्त्वाचा स्टँड आहे की तुम्ही हस्तपोच जाऊन तुम्ही सबमिट करा, दॅट विल बी बेस्ट ऑप्शन. आणि सर्वात महत्त्वाचा, निकाल कसा लवकर लागेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि ज्यांचे निकाल ऑनलाईन लागलेले आहेत त्यांनी एक काम करा, सध्या ऑनलाईनची प्रिंट अटॅच करून देऊन टाका आणि जेव्हा ऑफलाईन येतील तेव्हा मात्र तुम्ही पुन्हा एकदा मेल करून किंवा पोस्टने तुम्ही तिथं जाऊन ही द्यायची आहे, हे विसरू नका. कारण कदाचित असं होईल की मीच विसरून जाईल तुम्हाला सांगायचं, पण तुम्ही विसरायचं नाही आहे. निकाल लागल्यावरती मात्र ती न्यूज सबमिट करायची आहे, त्याशिवाय स्कोर कार्ड येणार नाही. आत्ताची अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे ॲम्पल मेल आलेले आहेत जे की एमटीच नाही आहे त्यांचं ते इनबॉक्स, आणि मग त्याच्यामुळे ते सुद्धा खूप कामात आहेत. पाहूयात, निकालसुद्धा त्याच्यानंतरच लागणार आहे, त्यामुळे जास्त असं म्हणजे टेन्शनचं काम जरी नसलं तरीसुद्धा आपण अपडेट राहणं तितकंच गरजेचं आहे. चला मित्रांनो, अशाच माहितीसह स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जय हिंद, जय मराठी, जय महाराष्ट्र.